नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साईसागर एंटरटेनमेंट नवी मुंबईतर्फे आयोजित स्टार महाराष्ट्राचे या पुरस्कारासाठी आम्ही शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या, स्वकर्तृत्वानं आपलं नावलौकिक करणाऱ्या, जनमानसांसाठी समाजोपयोगी काम करणाऱ्या, समाज प्रबोधन करणाऱ्या आणि इतरांना ते मदत करणाऱ्या अशा नामवंत व्यक्तींची आम्ही महाराष्ट्रभर फिरून त्यांची मुलाखत घेत आहोत. त्यांच्या कार्याचा आढावा म्हणून त्यांना आम्ही स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. तर असेचपैकी मुंबई येथील मुंबई महानगरपालिकेमध्ये नुकतेच ते निवृत्त झालेले माजी निवृत्त मुख्य अभियंता माननीय श्री जयंत वामनराव बनसोड सर यांची आम्ही निवड केलेली आहे. तर जाणून घेऊयात माननीय श्री जयंत वामनराव बनसोड सर यांच्याचकडून यांच्या यशाची वाटचाल. नमस्कार. नमस्कार. प्रथमतः तुम्हाला अभिनंदन. धन्यवाद. सर, तुम्ही 33 वर्ष महानगरपालिकेमध्ये अथक परिश्रम करून आणि तुमचं एक नावलौकिक करून महानगरपालिकेमध्ये जनमानसांची कामं केली, त्याबद्दल तुम्हाला सलाम म्हणून आम्ही महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साईसागर एंटरटेनमेंटतर्फे तो तुम्हाला आम्ही स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देणार आहोत. तुमची माहिती आम्ही तशी काढलेली आहे. तुमचं काम खूप छान होतं. 33 वर्षामध्ये तुम्ही कसं आणि कसा प्रवास केला याची जनमानसांना आपल्याला तुमच्याकडून तुमची माहिती द्यायची आहे. प्रथमतः तुम्हाला पहिला प्रश्न असा की तुमचं मूळ गाव कोणतं? सुरुवातीला मी तुमचे धन्यवाद पुन्हा व्यक्त करतो की तुम्ही मला या पुरस्कारासाठी पुरस्कार देऊन मला सन्मानित करता आहेत. आणि माझी जी 33 वर्षाची मी महानगरपालिकेत सेवा केलेली आहे त्याबद्दल तुम्ही माझा हा सन्मान करत आहेत, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. तसं मी मूळचा अमरावतीचा आहे, विदर्भामधला अमरावतीचा. माझे वडील एक सरकारी नोकर असल्यामुळे माझं बालपण बऱ्याच शहर विभागामध्ये गेलेलं आहे. त्यापैकी सुरुवातीला 1 ते 2 मी मुंबईतच माझं शिक्षण झालेलं आहे, महानगरपालिकेच्या शाळेत गोरेगाव येथे. नंतर 3री-4थीत असताना माझ्या वडिलांची पुन्हा ट्रान्सफर नागपूरला झाली. मग 3री-4थी आणि थेट 10वीपर्यंत माझं पूर्ण शिक्षण नागपूरला झालं. 10वीत असताना पुन्हा माझ्या वडिलांची ट्रान्सफर वर्धा इथे झाली, ते पण विदर्भातच आहे. आणि मग तिथे मी 10वी आणि 11वी अर्धवट राहिलेलं 10वी आणि 11वी पूर्ण केलं. पुन्हा त्यानंतर माझ्या वडिलांची ट्रान्सफर अमरावती इथे झाली. अमरावती आता हा कमिशनर जे हे आहे आणि पूर्वी त्यावेळेस तो जिल्हा होता आणि कलेक्टर ऑफिस होता. आणि मग तिथे माझं 12वी आणि पुढील जे इंजिनिअरिंगचं शिक्षण आहे ते गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज अमरावती येथे झालं. तर थेट 5 वर्ष मी अमरावतीत काढली, पण माझं मूळ गाव हे अमरावतीचं आहे. नंतर मग मी तिथे जे केलं ते मी BE इलेक्ट्रिकल म्हणजे विद्युत ब्रँचमध्ये मी BE केलेलं आहे. त्यावेळेला विदर्भामध्ये फक्त 2 कॉलेजेस होते, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज अमरावती आणि आत्ता जे VNIT म्हणतात किंवा त्यावेळेस VRC म्हणायचे, विश्वेश्वरय्या डिजिटल इंजिनिअरिंग कॉलेज. हे नॅशनल कॉलेज होतं, पण युनिव्हर्सिटी एकच होती नागपूर. पण सुरुवातीलाच मला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाल्यामुळे आणि मग नंतर नागपूरला ॲडमिशन मिळाल्यामुळे मग मी नागपूरचा प्लॅन, कारण आम्ही सगळं कुटुंब अमरावतीला राहत असल्यामुळे मी अमरावतीतच माझं पूर्ण शिक्षण पूर्ण केलं. सर, तुमचं प्रशासनामध्ये येण्याचा जो बेत आहे किंवा प्रशासन सेवेमध्ये यावं असं केव्हा आणि कसं वाटलं? कदाचित हा वडिलांकडूनच मिळालेला वारसा हक्क असेल की माझे वडील पण प्रशासनामध्येच होते आणि त्यांनी पण आपलं पूर्ण आयुष्य महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटमध्ये त्यांनी नोकरी केली आणि ते रिटायर होताना उपजिल्हाधिकारी म्हणून रिटायर झाले. तर त्यावेळी कदाचित तेच मनावर, त्या काळात आपल्या मनावर तेच संस्कार व्हायचे की जे आपण म्हणजे प्रशासनात आलं तर आपण एक चांगल्या तऱ्हेने लोकांची सेवा करू शकतो, कळत न कळत. म्हणजे आपल्यामध्ये कधी ते गुण नसतात की आपण बाहेर जाऊन काही सोशल वर्क करू शकतो. मग ते प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला लोकांची सेवा फार चांगल्या तऱ्हेने करता येते. कदाचित ते बाळकडून मिळालं असेल जे तुम्हाला प्रायव्हेटमध्ये राहून फक्त तुम्हाला पैसा किंवा हे मिळेल, पण प्रशासनामध्ये जर तुम्ही राहिले कुठलेही स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा महानगरपालिका, तर तुम्हाला एक कळत न कळत तुमच्या हातून, कारण ही सगळी सिव्हिक बॉडी असल्यामुळे ते शासनाची जी कामं असतात ती लोकांच्या भल्यासाठीच असतात आणि त्या अनुषंगाने कळत न कळत जर आपल्याला ती लोकांची सेवा प्रशासनाच्या माध्यमातून करता येईल.
सर, तुमची पहिली पोस्टिंग कुठे झाली आणि त्यानंतर आत्तापर्यंतचा तुमचा जो प्रवास आहे निवृत्तीपर्यंतचा, तो थोडक्यामध्ये आमच्या प्रेक्षक. सुरुवातीला मी जेव्हा ग्रॅज्युएट झालो म्हणजे BE झालो, त्यानंतर मला सुरुवातीलाच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड म्हणायचे, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्ये मला नोकरी मिळाली. मी 1 ते सव्वा वर्षापर्यंत मी तिथे नोकरी केली. पण नंतर त्याच पिरियडमध्ये मला मुंबई महानगरपालिकेचा पण जॉब चालून आला. तर म्हणून मग मी त्या राजीनामा देऊन 1985 पासून ते थेट आजपर्यंत मी म्हणजे रिटायर होईपर्यंत मुंबई महानगरपालिकेत नोकरी केली. मुंबई महानगरपालिकेत नोकरी करताना मी विविध पोस्टवर काम केलं. ते सगळे जनमानसाशीच निगडीत होते, कारण महानगरपालिका ही जनमानसाला जी आहे ती सेवा पुरवण्यासाठीच असते. त्यामुळे खूप चांगल्या तऱ्हेने त्यामध्ये माझं जे सामाजिक कार्य कळत न कळत घडत गेलं ते हा सर्व्हिसमधूनच घडत गेलं. जसं सुरुवातीला मी जेव्हा जॉईन केलं त्यावेळेला एक सिवरेज प्रोजेक्ट, बॉम्बे टू सिवरेज प्रोजेक्ट म्हणायचे, आताच्या भाषेत त्याला मुंबई सिवेज डिस्पोजल प्रोजेक्ट असं नाव दिलं. त्यावेळेस त्याला बॉम्बे टू सिवेज प्रोजेक्ट म्हणाले. त्या डिपार्टमेंटमध्ये माझी अपॉइंटमेंट झाली सुरुवातीला. आणि त्या डिपार्टमेंटमध्ये असताना जेवढेही सिवेज असतं म्हणजे मलनिस्सारण जे असतं त्यासाठी प्रक्रिया करा किंवा ते समुद्रात सोडायच्या अगोदर जी प्रक्रिया वगैरे करण्याची ही असते, त्यांचं जे काम आहे त्याच्यामध्ये संबंधित इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल जी कामं आहेत त्यामध्ये मला जॉब मिळाला. आणि वर्सोवा आणि मालाड जी म्हणजे आता कमीत कमी मी म्हणेन असं की 30 वर्ष जुनी झालेली ती पंपिंग स्टेशन आहे, ती पूर्णपणे माझ्या अखत्यारीमध्ये ती बांधल्या गेली. त्यानंतर पुन्हा माझी बदली झाली. ते पण एक डिपार्टमेंट ज्याला मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच डिपार्टमेंट म्हणतात. त्या योगे जे व्हेरियस हॉस्पिटल्स वगैरे असतात त्याच्यामध्ये सुखसुविधा पुरवणं हे ते डिपार्टमेंटचं काम होतं. आणि त्यावेळेस महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाची एक योजना होती की ज्याला कोणाला पोस्ट ग्रॅज्युएट करायचं असेल, एन्व्हायरमेंटचा त्यावेळेस फार मोठा प्रश्न होता, सगळे हे फेस करत होते एन्व्हायरमेंटबद्दल. तर त्या कार्यक्रमामध्ये मग मी एक अर्ज केल्यानंतर महाराष्ट्र शासनातर्फे माझी निवड झाली. आणि नंतर मग मी पोस्ट ग्रॅज्युएट करायला म्हणजे MTech करायला 2 वर्षासाठी गुजरातमध्ये वल्लभ विद्यानगर म्हणून एक मोठं शैक्षणिक केंद्र आहे आनंदपासून, तिथे माझी निवड झाली गव्हर्नमेंटतर्फे. आणि मग मी तिथे 2 वर्षासाठी MTech करायला गेलो. आणि नंतर 2 वर्षामध्ये मी MTech इन एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग यामध्ये मी MTech केला. सर, तुम्ही ज्यावेळेस अभियंता या पदावर आला तर तुमच्या हातून अशी कोणती कामं झाली जेणेकरून जी समाजाला उपयोगी ठरली? तर मी जेव्हा MTech केल्यानंतर माझी बृहन्मुंबई महानगरपालिकेत एक एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट आहे म्हणजे पर्यावरण विभाग आहे. तर मी MTech केल्यामुळे स्पेसिफिकली माझी त्या डिपार्टमेंटमध्ये बदली करण्यात आली. आणि त्या डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना एअर पोल्युशन जे आपण म्हणतो, एअर पोल्युशन संबंधित तिथे हे कामं होती. त्या एअर पोल्युशन संबंधात त्या काळात ही गोष्ट कमीत कमी 96-97 ही गोष्ट आहे. आणि 96-97मध्ये सगळीकडे हे आपण डिझेल किंवा पेट्रोलच्या गाड्या चालवत असायचो. आणि त्या पोल्युशनमध्ये आपण मेजरमेंट करताना असं आढळलं की जे पोल्युशन आहे, पार्टिक्युलेट पोल्युशन ज्याला PM5 किंवा PM 2.5 म्हणतात, जे श्वासाद्वारे आपल्या शरीरात जाऊन आपल्याला हानी पोहोचवतात, तर त्याचं आम्ही मेजरमेंट करायचो. आणि मी मेजरमेंट करून तो एक अहवाल असायचा ESR, एन्व्हायरमेंटल स्टेटस रिपोर्ट, तो गव्हर्नमेंटच्या नियमानुसार तो प्रसिद्ध करावा लागायचा. तो एन्व्हायरमेंटल स्टेटस रिपोर्ट पहिल्यांदा आम्ही डिपार्टमेंटल फक्त 2 किंवा 4 पाण्यात झाला, पण त्याचं पुस्तक छापायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर ते पुस्तकाद्वारे तो अहवाल महानगरपालिकेला कंपल्सरी होतो. तो सुरुवातीचा पहिला अहवाल आणि त्याचं जे सगळं बॅकग्राऊंड आणि त्याचा जो फॉर्मॅट आहे तो मी आणि आमचे जे त्यावेळेला जे आमचे बॉस होते त्यांनी तो ठरवून तो फॉर्मॅट केला. आणि नंतर जेव्हा आपण ते सगळे पार्टिक्युलेट्स मॅटर वगैरे मेजर केले त्यावेळेस कोर्टात एक केस पण चालू होती की सगळ्या ज्या आपल्या टॅक्सीज आहेत, आज जे CNGवर आपल्या टॅक्सी आहेत, त्यावेळेला कोर्टाने असे आदेश दिले की या सगळ्या टॅक्सीज आणि हे आहे ते CNGवर कन्वर्ट करावे. तो सगळा अहवाल महानगरपालिकेने आणि MPCBने कोर्टाला पुरवला आणि त्याच्यावर ते आदेश झाले. त्याच्यानंतर मग हे सगळं हे झालं. त्यामध्ये मला सांगायला अभिमान वाटेल की त्या प्रोजेक्टमध्ये मी इन्व्हॉल्व होतो त्यावेळेला. आणि आज आपल्याला माहीत आहे की बरीचशी वाहनं म्हणजे पूर्ण CNG आणि हे सगळं CNGवर झालेलं आहे. आणि बरीचशी वाहनं पण CNGवर येतात. तर तो त्यावेळेसचा जो परिणाम आहे 98-99 सालचा, ज्यावेळेस महानगरपालिकेने डाटा दिला, डाटामध्ये असं आढळलं की आपल्या पूर्ण ट्रॅफिक जंक्शनवर वगैरे फार पोल्युशन होतं. तर त्यानंतर ह्या अहवालाद्वारे हे सगळं प्रूव्ह झालं.
आणि त्यामुळे मग आपल्याला CNGला हे मिळालं. ठेवा सर, तुमच्या प्रशासन सेवेमध्ये काम करताना असं तुम्हाला कधी वाटलं का की जेणेकरून की जनतेचं काम आहे आणि हे त्वरित झालं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही उच्चस्तरीय अशी काही बैठक घेऊन किंवा जसं महापौर आहेत किंवा आयुक्तांना बोलून असं एखादं कुठलं काम आहे जेणेकरून ते तात्काळ तुम्हाला करावं असं वाटलं? आता जे मी याच्याबद्दल बोललो की जे पोल्युशनच्याबद्दल, त्यावेळेस आमच्या ज्या मीटिंग्स आहेत त्या एकदम म्हणजे मी जरी त्यावेळेला त्यामध्ये 100% इन्व्हॉल्व होतो, तर त्यावेळेला ह्या सगळ्या मीटिंग्स MPCBच्या हायर ऑफिसरसोबत व्हायच्या, महानगरपालिकेच्या कमिशनरसोबत व्हायच्या आणि त्याद्वारे कोर्टाला काय सादर करायचं आहे हे सगळे जे स्ट्रॅटेजी ठरवायची आहे त्या सगळ्या स्ट्रॅटेजीमध्ये आणि त्यामध्ये मी पूर्ण 100% मी इन्व्हॉल्व होतो आणि ते जितकं लवकर आपल्याला त्याचं ॲनालिसिस करा डाटाचं, सगळे ते ॲनालिसिस वगैरे करून आम्ही ते सगळं अशी कामं केली. पुढे जेव्हा मी म्हणजे वॉर्ड ऑफिसर वगैरे झालो त्यावेळेस तर B वॉर्ड म्हणून आपला जो महानगरपालिकेचा विभाग आहे त्या B वॉर्डमध्ये मी वॉर्ड ऑफिसर म्हणून माझी अपॉइंटमेंट झाली. तेव्हा वॉर्ड ऑफिसर असताना तर डे टू डे वर्कमध्ये स्वच्छता त्याबद्दल मला एक त्यावेळेसचे माननीय उपमुख्यमंत्री R.R. पाटील यांच्या हस्ते मला पुरस्कार पण मिळाला होता स्वच्छतेच्या बाबतीत, कारण मी बरेचशा स्कीम त्या एरियामध्ये राबवल्या होत्या की जसं बकर ईद असते, तर बकर ईदच्या दरम्यान सगळ्यांना माहीत आहे की B वॉर्डमध्ये किंवा E वॉर्डमध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि त्यामुळे सगळं जेव्हा जे वेस्ट असतं म्हणजे कुर्बानी दिल्यावर तर ते वेस्ट सगळं मी जायच्या अगोदर बघितलं की काही त्याची स्ट्रॅटेजी नव्हती, ते रस्त्यावर पसरलेलं असायचं आणि मग तिथून मग पूर्ण मग ते रस्ता स्वच्छ करताना 1-2 दिवस जायचे. तो प्रकार थोडासा म्हणजे मनाला चांगला नव्हता वाटत, ते सगळं रक्त वगैरे किंवा ते वेस्ट दिसायचं. मग आम्ही गेल्यावर तिथल्या नगरसेवकांच्या मदतीने सगळं तिथल्या ज्या सोशल वर्कर होत्या त्यांच्या मदतीने आम्ही स्पेसिफिकली अशा बॅग बनवल्या आणि स्पेसिफिक त्यांना अशा साईट्स बनवल्या की तुम्ही ह्या साईट्सवरच तुम्ही त्यांची कुर्बानी द्यायची आणि जेवढं सगळं काही तुमचं जे वेस्ट असेल ते ह्या बॅगमध्ये टाकायचे. आमची लोक येतील आणि ते बॅगमधून सर्व गोळा करून नंतर मग ते याला जाईल डम्पिंग ग्राउंडला किंवा बाकीच्या पुढच्या प्रोसेसिंगला. तर त्यावेळेस पण तिथल्या सगळ्या म्हणजे मला महानगरपालिकेच्या कॉर्पोरेशनमध्ये पण त्यावेळेस आमच्या जिथल्या नगरसेविका होत्या त्यांनी ही खूप चांगल्या प्रकारे त्यांनी हे सगळं ॲक्सेप्ट केलं आणि त्यांनी माझे जी स्कीम होती ती मग दुसऱ्या वार्डात म्हणजे ते कुर्ला वगैरे या ठिकाणी पण राबवायला सांगितली, जेणेकरून हा जो सण आहे ह्या सणाचं कुठल्याही प्रकारे कुठल्या दुसऱ्यांना त्याबद्दल असं कुठलंही हे वाटू नये असं हे. आणि वॉर्ड ऑफिसर असताना बरेचसे आम्ही म्हणजे एक B वॉर्ड असा एक वॉर्ड होतं की ज्यामध्ये 3ही प्रकारचे सण साजरे व्हायचे. म्हणजे आपला यांचा मोहरम आणि न्यू इयर किंवा आपलं गणपतीसाठी तिकडे जे एक हे होतं, गणपती पण खूप चांगल्या तऱ्हेने साजरा व्हायचा आणि तिथे विसर्जनाचं आपल्या माझगाव भाऊच्या धक्क्यावर विसर्जन व्हायचं. ही सगळी मी असताना 3 वर्ष त्या वॉर्डमध्ये असताना 3ही वर्ष गुण्यागोविंदाने कामं झाले. कुठलेही माझ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा काय म्हणेल त्याला हे उद्भवला नाही, प्रसंग उद्भवला नाही. आणि त्यावेळेसचे जे नगरसेवक आणि तिथले जे MLA होते आहेत अजून त्या अमीन पटेल म्हणून आणि सगळे नगरसेवक मला ॲप्रिशिएट केलं आणि त्या अनुषंगाने मला त्यावेळेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त अडतानी साहेब आणि MLA अमीन पटेल त्यांच्या हस्ते मला त्यासाठी पुरस्कार पण देण्यात आला योग्य त्या पातळीवर. आणि आम्ही तिथे आंबेडकर जयंती पण तिथे आम्ही साजरी करायची सुरुवात केली B वॉर्डमध्ये. जेव्हा ती फक्त कामगारांमध्ये व्हायची तर ती आम्ही मोठ्या प्रमाणावर B वॉर्डमध्ये आम्ही सगळ्या प्रकारचे सण साजरे केले, तेही गोविंदाने आणि सगळ्या प्रकारचे म्हणजे ते जाती धर्म आपल्याला असं वाटतं B वॉर्ड म्हटलं की, पण तसं काहीही नव्हतं आणि सगळ्या गुण्यागोविंदाने हे सण साजरे केले गेले. सर, आत्तापर्यंत तुम्ही जी सेवा केली त्या सेवेमध्ये आत्तापर्यंत तुम्हाला आदर्श ठरलेले असे कोणते अधिकारी आहेत ज्यांचं की याच मुलाखतीमध्ये त्यांचं नाव घ्यावं असं वाटतं? मी आत्ताच म्हटलं की सर्वच अधिकारी मला खूप छान मिळाले, त्यामुळे कुठल्याही एका अधिकाऱ्यांचं नाव घेणं मला योग्य वाटणार नाही. त्या काळात सगळ्यांनी माझं काम आणि मला खूप चांगल्या त्यांनी ॲप्रिशिएट केलं. जेवढी कमिशनर किंवा अतिरिक्त महापालिका आयुक्त त्यांच्यासोबत माझे संबंध आले, त्यांच्यासोबत त्यांच्या मार्गदर्शनाने मला सगळी कामं करावी लागली. आणि वेगवेगळ्या 33 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे बरेचसे संबंधित अधिकारी माझ्या म्हणजे त्यांना मला सपोर्ट केला
आणि छान प्रकारे मी त्यांच्यासोबत म्हणजे खूप चांगलं आमचं रेपो म्हटलं तरी चालेल, पण त्यांनी मला खूप सन्मान दिला आणि खूप मला ॲप्रिशिएट केलं माझ्या कामाबद्दल. वेळोवेळी मला मदत केली, काही मला अडचण आल्यास त्यांनी मला गाईड केलं. आणि सगळेच तसे अधिकारी आहे, म्हणजे मी सगळ्याच अधिकाऱ्यांच्या म्हणजे आता जसं म्हटलं की मी सुरुवातीला असताना अडताणी म्हणून हे होते, नंतर मग म्हैसकर मॅडम आल्या, त्यांच्या अंडरमध्ये पण मी काम केलं. असे विविध अधिकारी होते, म्हणजे कोणा एकाचं नाव असं कारण सगळ्यांनीच मला खूप हे केलं, ॲप्रिशिएट केलं. आणि पूर्ण माझं जे 33 वर्षाचं जे माझं महानगरपालिकेतला जो सर्व्हिस पिरियड आहे, खरोखर तो खूप छान गेला. म्हणजे मी महानगरपालिकेचं महानगरपालिका ही एक काही व्यक्ती नाही, ही संस्था आहे. संस्थेचं मी खरोखर आभार मानेन. मला एक गोष्ट इथे स्पेसिफिकली नमूद करावीशी वाटेल की मी मगाशी जेव्हा तुम्हाला सांगितलं की मी एअर पोल्युशनमध्ये काम केलं, मग त्या बेसिसवर बृहन्मुंबई महानगरपालिका आणि जपानमधली हिरोशिमा महानगरपालिका यांच्यामध्ये एक सिस्टम कन्सर्न होतं की पोल्युशन आणि हे महाराष्ट्रातल्या आपल्या पूर्ण भारतातल्या पण काही महानगरपालिका होत्या, तेव्हा त्यांनी एक प्रपोजल पाठवलं होतं की तुमच्यातर्फे कुणीतरी एक इंजिनियर हिरोशिमाला स्पॉन्सर करा. आणि मग आम्ही त्याचं सगळं त्यांना तिथे शिकवू की म्हणजे प्रोजेक्ट कशी पूर्ण करायचे, एन्व्हायरमेंटला समोर ठेवून, एन्व्हायरमेंटला कुठलाही डॅमेज नव्हता. तर मला सांगायला अभिमान वाटेल, आनंद वाटेल की त्या सगळ्या याच्यामधून इंडियामधून आणि आमच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेतून ज्या लोकांनी ॲप्लिकेशन केला होता त्यांच्या सर्वांमधून माझी निवड झाली. आणि मी 6 महिन्यासाठी जपान हिरोशिमा इथे मी होतो. आणि तिथल्या महानगरपालिकेने मला विविध प्रकारच्या प्रोजेक्टवर मला ट्रेनिंग दिलं की कुठल्या प्रकारचे कसे प्रोजेक्ट करायचे आणि जपानीज गव्हर्नमेंट किंवा हिरोशिमा महानगरपालिका ही सगळी कशी कामं करतात एन्व्हायरमेंटशी. तो खरोखर तो माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय प्रसंग होता की मी तो प्रसंग आज पण विसरू शकत नाही. मला आठवलं की असं वाटतं की ॲज इफ आय एम ए स्टेट गेस्ट. म्हणजे मला इतकं त्यांनी सन्मान दिला. तिथल्या TV वर माझ्या म्हणजे आज बऱ्याच वर्षानंतर मी ही मुलाखत देतो, तिथे माझ्या TV वर मुलाखती यायच्या. तिथली तिथली पत्रकार लोक यायची. मला भाषेचा हे होता पण आमच्याकडे इंटरप्रिटर स्पेसिफिकली आम्हाला इंटरप्रिटर प्रोव्हाइड केली होती आणि आम्हाला ते जापनी भाषेचा 1 महिन्याचा कोर्स पण दिला होता. तर त्यामध्ये आम्ही विविध मुंबई महानगरपालिका काय करते, जापनीज हिरोशिमा महानगरपालिका काय करते, काय डिफरन्स आहे, काय करायला पाहिजे, अशा प्रकारचं सगळं आम्ही 6 महिन्यापर्यंत मी ट्रेनिंग घेतलं. आणि मला तो खरोखर एक म्हणजे अविस्मरणीय हे होता. आमची महापौरांची भेट झाली. महापौरांना आम्ही आमचे प्रोजेक्ट्स किंवा काही याचं प्रेझेंट केलं. त्यांनी आम्हाला काही ठिकाणी गाईड केलं आणि खूप छान. आणि जेव्हा हिरोशिमावर अणुबॉम्ब पडला होता 1945 साली, तर त्यामध्ये काय नुकसान झालं आणि त्याच्यानंतर हिरोशिमा राखेतून कसं निर्माण झालं, ही बेसिक स्टोरीपासून तर त्यावेळेसच्या हिरोशिमापर्यंत त्यांनी डेव्हलप कसं केलं, त्यांनी खूप चांगल्या तऱ्हेने सांगितलं. की त्यांनी सांगितलं की 1955 पर्यंत हिरोशिमा असं रँडमली डेव्हलप होत होता की कारण जी 3 किलोमीटरचा परिसर पूर्ण जळून खाक झाला होता. कुठेही चीट पाखडून नव्हतं, काहीच नव्हतं, काहीच म्हणजे वस्ती बघण्यासारखं काहीच नव्हतं. लोक पण मरण पावली. हिरोशिमा स्थिती नंतर वसवणार कोण? तर जी लोक मरण पावली त्यांचे रिलेटिव्ह जे बाहेर राहत होते वेगवेगळ्या प्रदेशामध्ये, टोकियोमध्ये म्हणा, ओसाकामध्ये म्हणा, तर त्यांचे रिलेटिव्ह झाले आणि आपल्या रिलेटिव्हच्या स्मरणार्थ मग त्यांनी आपली नोकरी किंवा तिथला जॉब सोडून तिथे राहायला सुरुवात केली. आणि मग 1955 पर्यंत ही प्रक्रिया चालू राहिली. मग गव्हर्नमेंटच्या असं लक्षात आलं की रँडमली हे डेव्हलप होत आहे. मग त्यांनी 1955 साली एक स्पेशल कमिशन नेमून सेंट्रल गव्हर्नमेंटने हिरोशिमा महानगरपालिका ग्रँट दिली आणि ते सगळं मग लोकांना त्यांनी वेल प्लॅन सिटी, म्हणजे आपल्याकडे आपण जसं चंदीगड म्हणतो की वेल प्लॅन सिटी आहे, सर्व रस्ते, कुठे असे काटकोनात सगळे रस्ते आणि सगळ्या प्रकारे डेव्हलप केलं. तर आजही आपण गेलो किंवा त्यावेळेस 99 साली जेव्हा गेलो होतो तेव्हा वाटत नाही की हिरोशिमाला कधी कोणी एके काळी असा बॉम्ब पडला असेल आणि एवढं उद्ध्वस्त झालं असेल. वन ऑफ द बेस्ट, शून्यातून उभं झालं. शून्यातून म्हणजे एकदमच म्हणजे जी आपण सगळे जापानला आणि हिरोशिमाला म्हणतात की त्यांनी म्हणजे याची झेप घेतली, शून्यातून झेप घेतली आणि खरोखर ते सगळं वागणं. आणि तिथे जो एक त्यांचा जो ॲटम बॉम्ब इपी सेंटर म्हणजे त्याचा ॲटम बॉम्ब पडला आणि जिथे त्याचा स्फोट झाला तिथे त्यांची जी बिल्डिंग होती ती बिल्डिंग पूर्ण बेचिराग झाली, पण त्याचा सांगाडा राहिला आणि पूर्ण 30 किलोमीटर तो सांगाडा अजूनही त्यांनी तिथे जपून ठेवलेला आहे हेरिटेज म्हणून. आणि तिथे सांगाड्यावर मग तुम्हाला तिथे त्यांनी त्याचे म्हणजे जेव्हा तो दिवस येतो
8 ऑगस्टला, तेव्हा मग तिथे त्यांचा मोठा प्रोग्राम असतो, देशूचे लोक येतात. त्यावेळेस मला पण अभिमान वाटेल की त्यावेळेस मला पण तिथे अभिवादन करायला मिळेल. आणि सर मला असा प्रश्न विचारायचा की तुम्ही प्रशासन सेवेमध्ये काम करत असताना घरच्यासाठी वेळ कसा द्यायचा? हा एक तसा म्हटलं तर आणि आता कसा देतात? म्हणजे जो असं म्हणावं लागेल की त्यावेळेस जो काही देऊ शकलो नाही तो आता मी भरभरून देतोय की सर भरून काढताय. हो, म्हणजे सुट्ट्या वगैरे आम्ही म्हणजे मी घ्यायचो, नॉर्मल सुट्ट्या घ्यायचो. म्हणजे असं मी म्हणू शकत नाही की मी खूपच म्हणजे असं ठीक आहे, पण सकाळी 9-8 वाजता घरून निघून रात्री 9-10 वाजता घरी परत येणं, ह्या सगळ्या गोष्टी होत्याच. पण त्यातही कुठेतरी एक वेळ काढून वर्षातून एक वेळेस किंवा 2 वर्षातून एकदा कुठेतरी मी कुटुंबाला घेऊन टूरवर जायचो. फक्त मला एका गोष्टीची खंत आहे की माझ्या मुलीला मी खूप चांगल्या तऱ्हेने म्हणजे असं मी शिकवू शकलो नाही, ती कसर माझ्या बायकोनी भरून काढली. काय करतात मॅडम? मॅडम तसं त्या पण इंजिनियरच आहेत. आणि नंतर मूल व्हायच्या अगोदर तिने MCA वगैरे केला आणि मग नंतर नोकरी केली. पण मग एकदा मुलगी झाल्यावर मग नंतर तिच्या शिक्षणामध्ये आणि तिला सांभाळण्यामध्ये मग ती नोकरी सोडून द्यावी लागली. आणि पूर्ण आजपर्यंत मुलीचं शिक्षण 100% बायकोचा सहभाग आहे, माझा 0 सहभाग आहे म्हटलं तरी चालेल. सर मी असं पण ऐकलं की तुम्ही रिटायरमेंट पर्यंत एक शासकीय निवासामध्येच राहिला, तर हे कसं काय? कारण की मुंबईमध्ये एखाद्या चांगल्या पदावर असलेला माणूस लगेच नोकरी लागली की एखादा लगेच मोठं घर घेतो आणि तिथं राहण्याचा प्रयत्न करतो. नाही, तसं काही घडलं नाही. प्रश्न असंच झाला की मी जेव्हा मुंबई महानगरी नोकरीवर लागलो त्यावेळेस 2-3 वर्ष मी टेन्शनमध्ये होतो की कसं राहायचं. कारण मुंबई महानगरी आजही जी परिस्थिती आहे त्यासारखीच परिस्थिती आजपासून 30-35 वर्षापूर्वी 33 वर्षापूर्वी तीच परिस्थिती की घर मिळणं, योग्य ठिकाणी घर मिळणं किंवा मग नेहमीप्रमाणे कल्याण किंवा अंबरनाथ, उल्हासनगर इथून जाणं येणं करणं हे जिकरीचं काम होतं. तर 2 वर्ष मी नवी मुंबई इथेच माझा मित्र पण त्यावेळेस आम्ही म्हणजे माझ्या मित्रांनी पण मुंबईतच हे केली होती. त्याला इथे क्वार्टर मिळालं होतं. मी त्याच्या क्वार्टरमध्ये 2 वर्ष मी तिथे राहिलो. आणि त्यावेळेस ही रेल्वे जी आता हार्बर रेल्वे एक्सटेंड करून पनवेलपर्यंत आहे त्यावेळेस नव्हती ती रेल्वे, आम्ही जाणं येणं करायचो. पण नंतर मग मला त्रास व्हायला लागला आणि मग लग्न झाल्यावर मग प्रश्न पडला की राहायचं कुठे. मी सांगितलं की माझं आयुष्य तसं काही खूप कष्टाचं गेलं नाही, माझ्याकडे गव्हर्नमेंट सर्वंट होते. मग त्यांनी मुंबईत बदली गेली, मग आम्ही सोबत राहिलो, आई वडील आणि हे. नंतर ते रिटायर झाल्यावर पुन्हा म्हणावं लागेल की मला महानगरपालिकेचं क्वार्टर मिळालं. आणि त्यामुळे मग मी पूर्ण रिटायर होईपर्यंत महानगरपालिकेच्या क्वार्टरमध्येच राहिलो. आणि असं कधी तुम्हालाही माहीत आहे की मुंबईमध्ये घराचा किती प्रॉब्लेम्स आहे. म्हणजे इतके सगळे पैसे खर्च करून मुंबईत घर घ्यायचं म्हणजे किती आहे. पण आता नंतर जेव्हा मी रिटायरमेंटला आलो त्यावेळेस मला घर घ्यावंच लागलं. आणि मग जी काय आपली आयुष्यभराची पुंजी होती आणि रिटायरमेंटची ती घरामध्ये घेऊन मग ते कळलं. त्यामुळे मधल्या कुठल्या काळात मला घर घेता आलं. सर आता आपण निवृत्त झाला तर तुमच्या मनामध्ये असं कुठलं एखादं खंत आहे की जेणेकरून तुम्हाला सेवेमध्ये असताना ते काम करावं असं वाटलं आणि ते करता नाही आलं? अशी मला नोकरीबाबत कुठल्याही प्रकारची खंत नाही. म्हणजे मी सगळ्याच प्रकारची कामं केली. अजून मला असं पुन्हा सांगावंसं वाटेल की मी हॉस्पिटलमध्ये काम केल्यामुळे ज्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण येतात आणि त्यांच्या येतात कळत न कळत माझी त्यांच्या हातून सेवा झाली. म्हणजे हॉस्पिटलमध्ये जेवढे इलेक्ट्रिकल, ऑक्सिजन, मेडिकल गॅस पाईपलाईन आपण ज्याला म्हणतो ह्या सगळ्या पुरवठा आमच्याकडे असल्यामुळे मी कळत न कळत लिफ्ट चालवणं, लोकांना मदत करणं ही कळत न कळत माझ्याकडून ही कामं होत गेली. नंतर जे हॉस्पिटलमध्ये जी मोठमोठी इक्विपमेंट्स घेण्यात येतात त्याचा मी एक सहभाग होता माझा त्याच्यामध्ये इंजिनियर म्हणून इक्विपमेंट सिलेक्ट करणं. ते एक चांगल्या प्रकारची इक्विपमेंट महानगरपालिकेत त्या काळात मी विकत घेतली. आणि ह्या अशा सगळ्या याच्यामुळे मला असं वाटतं की मी म्हणजे भरून पावलो महानगरपालिकेत की सगळ्या प्रकारची कामं केली. शेवटी रिटायर होताना मी जेव्हा प्रमुख अभियंता म्हणून माझी हे झाली बदली झाली त्या प्रमुख अभियंताच्या काळामध्ये आमच्याकडे आपणास माहीत असेल की आपल्याकडे मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. बरीच हेरिटेज स्ट्रक्चर्स आहेत आपल्याकडे. जसं आपण शिवडी फोर्ट आहे, सायन फोर्ट आहे. तर ही फोर्ट अशी
पब्लिक प्लेसेस किंवा आपण ज्याला असं म्हणतो की तिथे कोणी जात नव्हतं, कारण ते पडीक होते आणि ती स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये असल्यामुळे आपल्याला काही करता येत नव्हतं. तर जी सगळी आता बीचेस तुम्हाला जिथे लाईटिंग दिसेल, सगळ्या आपल्या तिकडली जी वेस्टर्न साऊथची जेवढी बीच आहेत, जुहू बीचमध्ये आपण एक युनिक लाईटिंग केलेलं आहे, प्रोग्रामेबल लाईटिंग. आता कधी तुम्ही गेला तर तिथे बघा एक प्रोग्रामेबल लाईटिंग, म्हणजे पूर्ण भारतामध्ये आपण ते पहिल्यांदा केलं आहे मुंबई महानगरपालिकेनं. आणि त्याचं सगळं डिझाईन्स वगैरे आम्ही सगळं बसून कसं करायचं ते जुहू बीचला कितपत ते शोभिवंत दिसेल अशा प्रकारचं आम्ही तिथे लाईटिंग केलं. आणि ते पर्टिक्युलरली प्रोग्रामेबल लाईटिंग आहे, म्हणजे तुम्ही कॉम्प्युटरवर बसून ते प्रोग्राम केलं तर विविध प्रकारचे कलर, विविध प्रकारचे हे तुम्हाला, म्हणजे स्वातंत्र्य दिनाचं एक तुम्हाला तिथे थीम टाकता येईल. जसं आपण आता इथे पण बघितलं रेल्वे स्टेशन मुंबई महानगरपालिकेच्या बिल्डिंगवर पण तशा प्रकारचे लाईटिंग केलेलं आहे. नंतर जे तिकडले जे समुद्रकिनारे आक्सा, गोराई, मड, मारवे, इथे पण आम्ही पूर्ण, म्हणजे त्यावेळेस जे बीच अबॅन्डन्ड बीच होते आणि रात्रीच्या वेळेस तिथे लाईटिंग नसल्यामुळे काही अवैध काम चालायचे, ते पोलिसांनी पण आपल्या पोलिसांच्या सहकार्याने किंवा त्यांच्या सोबत आम्ही तिथे पूर्ण, आता आपण पूर्ण बीचेसच्या आहेत वेस्टर्न साऊथचे, ते पूर्ण लाईटिंग तिथे झालेलं आहे. आणि मला तो अभिमान वाटेल की ते माझ्या अखत्यारीत ते झालं आणि मी त्याच्यातला एक, म्हणजे मी प्रमुख अभियंता असल्यामुळे त्याचा वन ऑफ द पार्ट मी त्याच्या होतो. दुसरं आता आपल्याला जर काही दिवसांनी आपल्याला दिसेल की शिवडीचं तिथे पण आम्ही प्रोग्रामिंग लाईटिंग टाकलेलं आहे. काही दिवसांनी आपल्याला दिसेल की शिवडी फोर्ट जो एक अबॅन्डन्ड फोर्ट होता, आम्ही तिथे जेव्हा गेलो होतो आम्ही आर्किटेक्ट डिपार्टमेंटची परमिशन घेतली आणि तिथे पण ते लाईटिंग डिझाईन केलं. ते आता रिटायर झालो पण ते काम पुढे चालू आहे, तुम्हाला वर्षभरात तिथलं लाईटिंग दिसेल. सायन फोर्ट पण तसंच एक अबॅन्डन्ड फोर्ट होता, म्हणजे कोणी तिथे जनरली जात होतं. आम्ही तिथे बगीचा, तिथे लाईटिंग, ह्या सुखसोयी पण मी माझ्या काळातच त्या तिथे प्रपोज झालेल्या आहेत, त्या पण कदाचित ह्या वर्षभरात पूर्ण होतील. माहीम बीचला पण आम्ही लाईटिंग करतोय. दादर बीचला आम्ही तिथे बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्मारक आहे तिथून तर पाचवेपर्यंत लाईटिंग केलेलं आहे. पुढे पण प्लॅन आहे आणि तो MMRDA सोबत होणार आहे, कारण की वॉकवे वगैरे होणार आहे, तो पण प्लॅन आम्ही डिझाईन केला होता, तो आता पुढे पण होईल. पण ह्या सगळ्या गोष्टी प्लॅनिंगमध्ये किंवा काही गोष्टी ज्या पूर्ण झाल्या, मला सांगायला अभिमान वाटेल की त्या माझ्या काळापासून त्याची सुरुवात झाली आहे. आणि त्यावेळेसचे जे अतिरिक्त महापालिका आयुक्त किंवा कमिशनरने आम्हाला फुल सपोर्ट केला आणि तुम्ही डिझाईन घेऊन या, आपण ते डिझाईन करू. आणि त्यांना सगळं आम्ही डिझाईन्स त्यांच्याकडून अप्रूव्हल घेऊन सगळं त्यांना हे करू. ती सगळी, आता तुम्ही कधीही बीचवर गेलात तर तुम्हाला दिसेल की तिथे लाईटिंग चालू आहे. सर, तुम्ही आत्तापर्यंत जी कामं केलेली आहेत त्या कार्याला सलाम म्हणून तुम्हाला अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत, त्या पुरस्कारांबद्दल थोडक्यात. एक तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी जेव्हा वॉर्डचा असिस्टंट कमिशनर होतो त्यावेळेस मला एक माननीय त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री RR पाटील यांच्या हस्ते मिळालं. नंतर डिपार्टमेंट त्यावेळेसचे जे MLA होते अमीन पटेल आणि डिपार्टमेंटलतर्फे मला एक पुरस्कार मिळाला. आणि छोटे मोठे बरेचशा गोष्टी माझ्या ॲप्रिशिएट केल्या गेल्या. नंतर मी नायर हॉस्पिटलला असताना काही इमर्जन्सी सर्व्हिसेस मी तिथे, ज्या इमर्जन्सी म्हणजे जी कोणी करू शकत नव्हतं त्या सर्व्हिसेस आम्ही तिथे प्रोव्हाइड केल्या. आणि त्यामुळे त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्यामुळे रुग्णांना जो हे मिळाला, तर त्यावेळेस पण डीननी मला ॲप्रिसिएशन लेटर्स सगळे म्हणजे कमीत कमी 8-10 तरी माझ्याकडे असतील तसे ॲप्रिशिएशन लेटर त्यावेळेस मला दिलेले आहेत. असे पुरस्कार मिळाले. पण पुरस्काराव्यतिरिक्तही मला असं वाटत नाही की पुरस्कारांनीच तुम्हाला सगळं काही हे होईल. पुरस्काराव्यतिरिक्तही मला बरंचसं ॲप्रिशिएशन, म्हणजे त्यावेळेस मला जे हे मिळालं आहे म्हणजे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून, ते खरोखर म्हणजे मला समाधानपूर्वक आहे. त्यामुळे पुरस्कार प्रत्येक वेळेस मिळालाच पाहिजे असं नाही, असं आपलं काम आपण करत राहिलं. सर, तुमचा छंद काय? असं आपल्याला असं बरेचसे छंद असतात, पण आपण जसं म्हटलं की आपण प्रशासनाच्या नोकरीमध्ये सर्व्हिसमध्ये असताना आपल्याला काही गोष्टी करता येत नाही. तर मला गाण्याची फार आवड आहे. काय बरं. तर म्हणजे मी जुने सिनेमे बघितले. सुरुवातीला मी असं गाणे म्हणायचो, पण ते आपल्या पुरतं संबंध एखादी जलक एखादं गाणं. आणि आता मी म्हणजे रिटायर झाल्यावर मी त्या गाण्याला एक चांगल्या तऱ्हेने आयाम मिळावा म्हणून मी एक संगीत क्लास पण जॉईन केलेला आहे. आणि तो रचना संस्कृत मध्ये संगीत क्लास आहे. एक झलक आमच्या प्रेक्षक. तुम्ही म्हटलं की एखादं गाणं म्हणा, पण आता तुम्ही त्याच्या अगोदर मला जो प्रश्न विचारला होता की प्रशासनात येण्याच्या दृष्टिकोनाने काय म्हणजे आजच्या तरुण पिढीने यावं, त्यासाठी मी एक किशोर कुमारच्या गाण्याच्या 2 ओळी मी आपल्याला सांगेन की
हे जे गाणं आहे हे गाणं इम्तिहान नावाच्या सिनेमातलं आहे आणि ते विनोद खन्नाच्या याच्यात हे केलेलं प्रोफेसर असतो आणि तो त्याच्यामध्ये त्याला ज्या अडचणी येतात त्या अडचणीला घाबरून म्हणता येत नाही पण तो सोडून जायचा विचार करतो त्यावेळेला बॅकग्राऊंडला हे गाणं होतं. ते गाणं असं आहे, जीवन में तू डरना नहीं, सर नीचा कभी करना नहीं, हिम्मत वाले को डरना नहीं, डरना नहीं, जीवन में तू डरना नहीं, सर नीचा कभी करना नहीं, हिम्मत वाले को डरना नहीं. क्या बात आहे, क्या बात, सुंदर. ह्या गाण्यातून म्हणजे मी संदेश देऊ इच्छितो की आयुष्यात कुठलीही गोष्ट असं क्या घाबरून चालणार नाही. पुढे तुम्हाला एखादा चांगला सिंगर बनायची असं तुमची आवड दिसते. असं सिंगर असं बनायचं नाहीये पण आपली जी आवड आहे त्या आवडीतून म्हणजे गाणे आपण म्हणतो ते आपला कधी कधी स्वतःच्या मनोरंजनासाठीच म्हणतो. चालेल, पुढे आम्ही कधी संधी दिली तर तुम्ही याल का? नक्की येऊ. क्या बात, स्टेजवर गाणे म्हणायला मला आवडेल. क्या बात. सर, आम्ही तुमच्या कार्याला सलाम म्हणून महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साईसागर एंटरटेनमेंटतर्फे तुम्हाला आम्ही स्टार महाराष्ट्राचा हा पुरस्कार देणार आहोत. याबद्दल तुमचं काय मत आहे? ह्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. मी जसं तुम्हाला आतापर्यंत सांगितले की मला जे काही पुरस्कार मिळाले ते शासनाचे किंवा त्याप्रमाणे महानगरपालिकेच्या कार्याबद्दल मिळाले आहे. पण ह्या सगळ्या कार्याचा गौरव एक सामाजिक किंवा एखादा महामंडळ करत आहे त्याबद्दल खरोखर मला खूप म्हणजे अभिमान आहे किंवा आनंद आहे. आणि तुम्ही अशा प्रकारचे पुरस्कार देऊन कुठल्याही एखाद्या व्यक्तीला जे शासनामध्ये किंवा याच्यामध्ये काम करतात त्यांना प्रोत्साहन देतात हे खरोखरच एकदम छान तुमचं एक काम आहे की ज्यामुळे जी लोक अजूनही म्हणजे हे बघून त्यांना स्वतःला प्रोत्साहन मिळेल की मी पुढे काहीतरी एखादं चांगलं काम करावं जेणेकरून मी पण कुठेतरी एखाद्या पुरस्काराचा मानकरी. आणि मला पण असं कधी वाटत नव्हतं की असा पुरस्कार मला सामाजिक पुरस्काराच्या दृष्टिकोनातून एखादा पुरस्कार खरोखर हे तुमचं वाकण्याचं काम आहे. आणि माझ्या शुभेच्छा पण आहेत आणि मी तुम्हाला सांगेन की तुम्ही असं चालू ठेवा. म्हणजे जे सरकारी अधिकारी ज्यांना कधीतरी असं वाटतं की माझ्या कामाचं कोणी मूल्यमापन किंवा घेतलं जात नाही तर ते जर आपल्यातर्फे घेतलं जात असेल तर त्यांना एक प्रोत्साहन पण होईल. आणि खूप छान हा तुमचा उपक्रम आहे. माझ्या शुभेच्छा आहेतच. सर, प्रशासन सेवेमध्ये येणारी जी काही नवीन मंडळी आहे यांना तुम्ही प्रेरणा म्हणून काय संदेश द्या? मी म्हणेन की बऱ्याचशा लोकांनी सगळ्यांनी यावं प्रशासनामध्ये. काही लोकांच्या मनात भीती बसलेली असते की प्रशासनामध्ये गेलं तर कुठे काहीतरी होईल. कारण तुमच्यामध्ये जर सामाजिक काम करायची आवड असेल पण तुम्ही एक सामाजिक काम करू शकत नाही तर तुम्ही प्रशासनाच्या दृष्टिकोनातून तुम्ही सामाजिक कामं करू शकता. ज्यामध्ये तुमचा प्रशासनाची कुठली कामं करणं म्हणजे ते सामाजिकच काम आहे. आणि कुठलीही भीती न बाळगता त्यांनी प्रशासनामध्ये यावं, वेगवेगळ्या पदावर काम करावे आणि जे त्यांच्याकडून होऊ शकतं की प्रशासनाच्या दृष्टिकोनातून आणि स्वतःच्या पर्सनल याच्यामधून तुम्हाला जे होऊ शकतं तुम्ही चांगल्या तऱ्हेने करू शकता. त्यामुळे लोकांनी प्रशासनामध्ये यावं. प्रायव्हेटमध्ये तुम्हाला फक्त पैसा मिळेल पण प्रशासनामध्ये कधी असं वाटेल की इथे मला कमी पैसा मिळतो आणि खूप मला काम करावं लागतं प्लस बर्डन असतं. पण तसं नाही आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या कामामध्ये आनंद घेऊन काम कराल तेव्हा तुम्हाला असं जाणवेल की कोणाच्या व्यक्तीचं तुम्ही काम केलं, कोणासाठी तुम्ही कामी पडला तर तुम्हाला जो आनंद मिळेल तो आनंद तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार. आणि हे तुम्ही प्रशासनाच्या सेवेतून खूप चांगल्या तऱ्हेने करू शकता. लोकांच्या समस्या प्रशासनाला सांगू शकता, प्रशासनाच्या काय स्कीम आहे लोकांना सांगू शकता. म्हणजे त्यांचा फायदा पोहोचवणं प्रशासनाच्या स्कीमचा हे तुम्ही खूप चांगल्या तऱ्हेने करू शकता. जे तुम्ही बाहेर राहून करू शकाल पण तुम्ही जे चांगल्या तऱ्हेने करू शकाल ते करू शकता. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी प्रशासनाच्या सेवेत यावं आणि कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये. आणि तुम्ही तुमचं आयुष्य खूप चांगल्या तऱ्हेने तुम्ही समाजाला डेडिकेट करू शकता प्रशासनाच्या. धन्यवाद सर. तुमची मुलाखत घेऊन आम्हाला खूप छान वाटलं. तुमची मुलाखत नक्कीच प्रेक्षकांना प्रेरणादायी ठरेल आणि जे काही निवृत्त झालेली मंडळी आहेत त्यांना तर तुमची मुलाखत 100% आवडेलच. पण नवीन जी येणारी मंडळी आहे
त्यांनाही प्रशासन सेवेमध्ये काम कसं करावं आणि आपलं ध्येय आणि प्रशासन सेवेमध्ये काम करत असताना इतरांना कसं सांभाळावं लागतं, तारेवरची कसरत कशी करावी लागते, हे सगळं तुम्ही 33 वर्षाच्या कालावधीमध्ये केलेलं आहे. आणि अजून तुमचं जे आहे ध्येय आणि तुमचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होत राहो अशीच आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, तुमचं आयुष्य निरोगी ठरो, हीच आमची तुम्हाला शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आम्ही माननीय बनसोड सर यांना पुरस्कार देणार आहोत. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला खूपच आनंद झाला. ॲक्च्युली माहिती नव्हतं की तुमचं म्हणजे संस्था अशी काही कामं करते. पण जेव्हा कळलं की त्यांना पण तुम्ही सिलेक्ट केलं याच्याकरता आणि त्यांना पुरस्कार देत आहे, बरं वाटलं. म्हणजे की एवढे वर्ष त्यांनी जे कामं केले त्याचं थोडंसं ना थोडं कुठेतरी एक हे घेतलं गेलं. बेटा, आम्ही तुझ्या पप्पांना आम्ही पुरस्कार देणार आहोत. त्याबद्दल तुला कसं वाटतंय? खूप आनंद वाटत आहे की मला माझ्या बाबांना पुरस्कार भेटणार आहे आणि त्यांना शुभेच्छा देशील? हो, खूप सारे. क्या धन्यवाद.